डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाशी रणजित निंबाळकर यांचा दुरान्वय संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रणजित निंबाळकर यांना पुन्हा एकदा क्लीन चिट. फलटणमध्ये आज नगरपालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दुरान्वय संबंध नसल्याची माहिती दिली. त्याचबरोबर संबंधित डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील सत्य बाहेर आले असून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची संपूर्ण माहिती दिली असून तपास पूर्ण झाला असून सर्व पुरावे मिळाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील सभेत देत पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या प्रकरणांमध्ये क्लीन चिट दिली आहे. भांडवलीकरण करायचं, त्याचं राजनीतिकरण करायचं आणि मग त्या आधारावर कोणाला तरी टार्गेट करायचं, या गोष्टी राजकारणात शोभण्यासारख्या गोष्टी नाही आहे. शेवटी तपास पूर्ण झाला आणि मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची सगळी माहिती दिली. आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही. यामध्ये जे आरोपी आहेत 100% तपास पूर्ण झाला, सगळे पुरावे, टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि त्या गरीब माऊलीच्या घरच्यांनाही आम्ही मदत करणार आहोत. पण अशा गोष्टीचं त्या ठिकाणी राजनीतिकरण करायचं आणि त्यातनं कुठेतरी कोणाला तरी टार्गेट करायचं, हे आपल्यापैकी कोणालाही शोभत नाही. राजकारण कुठल्या स्तराला आपण न्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे.